नमस्कार स्वामी भक्त हो. माणसाला मीपणात आजूबाजूच्या सगळ्या गोष्टींचा विसर पडून जातो. त्याला हे कळत नाही की कुणी जन्माला येताना कुठलीही लेबल लावून जन्माला येत नाही, तर फक्त एक माणूस म्हणून जन्माला येतो. मरतानाही एक माणूस म्हणून मरत असतो. तेव्हा आपण जिवंत असताना आपल्यातील माणसाला कधीही सोडचिठ्ठी द्यायची नाही. कारण शेवटी तुम्ही एखाद्या पदावरचे अधिकारी वा विविध कार्यक्षेत्रातील गुणवंत म्हणून कसे आहात यापेक्षा तुम्ही माणूस म्हणून कसे आहात हे जास्त महत्त्वाचे असते. कारण आपले हे गुणवंत व्यक्तिमत्व हे आपल्या आयुष्यातील यशाच्या शिखरावर असताना लोकांना भावलेली मुद्रा असते. त्या काळात आपल्या हाती सत्तेचा दोर असल्यामुळे सगळेजण आपल्याला मान आदर देत असतात. आपल्या प्रत्येक गोष्टीला अतिशयोक्तीने दाद दिली जाते. अगदी आपले माकडचाळेसुद्धा लोकांना हनुमंताच्या सूर्यबिंब गिळण्यासाठी घेतलेल्या झेपेपेक्षा महान वाटत असतात. परंतु इतिहासाचे धडे घोकून घोकून सुद्धा आपल्या हे लक्षात येत नाही की हा सगळा मामला भाटगिरी, हुजगेगिरी, चमचेगिरी असते. जसे जगन्नाथाच्या रथाखालून चालणाऱ्या कुत्र्याला सारे लोक मला नमस्कार करतात असे वाटते, पण रथ डोक्यावरून बाजूला होताच पाठीवर काठी बसते नि सत्याची जाणीव होते. तसंच आपलं होत असतं. तेव्हा या ठराविक कालमर्यादेची मर्यादा असणाऱ्या तथाकथित मोठेपणाच्या ओळखीची हाव धरण्यापेक्षा शेवटच्या श्वासापर्यंत साथ देणाऱ्या आपल्यातल्या प्रामाणिक माणसाला कधी अंतर द्यायचे नाही.